एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील 40 आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटीला घेऊन जात शिवसेनेला मोठं भगदाड पाडलं। आजवर शिवसेना 2-3 वेळेस फुटली, पण इतके आमदार एकाच वेळेस कधीच शिवसेनेतून फुटले नव्हते। पण शिंदेंच्या नेतृत्वाखाली तब्बल 40 आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद आणि पक्षाचं चिन्ह देखील गेलं होतं। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी मोठ्या धैर्यानं पक्ष बांधणीसाठी झपाटून कामाला लागले आणि नवीन चिन्ह असताना देखील मशाल ही घराघरात पोहोचवण्यात उद्धव ठाकरे कमालीचे यशस्वी झाले। शिवसेना फुटीनंतर पहिल्याच लोकसभा निवडणुकीत 9 जागा जिंकत शिवसेनेचीच हवा हे दाखवून दिले। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवत उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह मराठवाड्यात शिवसेना आघाडी घेत असल्याचं एक्झिट पोल मधून आता समोर येतंय। आता नेमकं उद्धव ठाकरे कोणकोणत्या जिल्ह्यात आघाडी घेत आहेत आणि किती जागांवर ठाकरे हे आपले उमेदवार निवडून आणू शकतात तेच आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार, तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। यात सर्वात अगोदर आपण मुंबईसह कोकण विभाग पाहणार आहोत। मुंबई आणि कोकण हा भाग कायम शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेचाच बालेकिल्ला राहिलाय। यंदा उद्धव ठाकरे गटाला एक्झिट पोल मधून मुंबई आणि कोकणात कशी साथ मिळत आहे ते आपण पाहूयात। मुंबईमधून दहिसर मतदारसंघात ठाकरे गटाच्या विनोद घोसाळकर, विक्रोळीमध्ये ठाकरे गटाचे सुनील राऊत, भांडूप पश्चिम मध्ये ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर, जोगेश्वरी पूर्व मध्ये ठाकरे गटाचे बाळानर, दिंडोशी मतदारसंघातून ठाकरे गटाचे सुनील प्रभू, वर्सोवा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे हारून खान, विलेपार्लेमध्ये ठाकरे गटाचे संदीप नाईक, चेंबूरमध्ये ठाकरेच गटाचे प्रकाश फातर्पेकर, कलिनामध्ये ठाकरे गटाचे संजय पोतनीस, कुर्ल्यात ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर, वरळीमध्ये आदित्य ठाकरे, शिवडीमध्ये अजय चौधरी, भायखळ्यामध्ये मनोज जामसुदकर अशा एकूण 13 जागी एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। एकूण 36 पैकी 13 ठिकाणी ठाकरे गट बाजी मारताना दिसतोय। म्हणजेच काय, ठाकरे गट आपला गड राखतोय असं एकंदरीत मुंबईचं चित्र दिसत आहे। यानंतर ठाणे जिल्ह्याचा एक्झिट पोल पाहिला तर ठाणे जिल्ह्यातही बरीच राजकीय चुरस पाहायला मिळाली। ठाण्यात विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत। त्यातील कल्याण पूर्व मधून ठाकरे गटाचे धनंजय बोराडे, ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे हे दोघेच आमदार होताना दिसत आहेत। म्हणजेच ठाण्यात एकनाथ शिंदेंनी यंदा उद्धव ठाकरेंना धोबी पछाड दिलाय असंच म्हणावं लागेल। पण पालघर जिल्ह्यात मात्र ठाकरे गटाचे खातं रिकामं राहील असं एक्झिट पोल समोर आलाय। तर दुसऱ्या बाजूला कोकणामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी बाजी मारलेली दिसते। त्यात कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक, तर दापोली मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय कदम यंदा इतिहास रचतील, तर गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव आपला गड पुन्हा एकदा कायम राखण्यात यशस्वी होताना दिसत आहेत। राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन साळवी यंदा आमदारकीला गुलाल उधळतील असं चित्र दिसतंय। रायगड जिल्ह्यातील पेनमध्ये मात्र ठाकरे गटाचे प्रसाद भोईर जायंट किलर ठरण्याची शक्यता आहे असं एक्झिट पोल मधून समोर येत आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघाचा एक्झिट पोल पाहूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा ठाकरे गटाला पुण्यामध्ये एकही जागा मिळताना दिसत नाहीये, तर कोल्हापूरमध्ये 2 जागेंवर ठाकरे गटाचा विजय होताना दिसतोय। राधानगरीतून केपी पाटील तर शाहूवाडी पन्हाळ्यातून सत्यजित पाटील यांचा एक्झिट पोल मध्ये विजय दाखवण्यात येतोय। तर सोलापूरमधून दिलीप सोपल निवडून येत आहेत, तर अहिल्यानगर मधून नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख आमदार होत आहेत। सातारा सांगली जिल्ह्यात एकही जागा ठाकरे गटाला मिळताना दिसत नाहीये। एकूण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाला 4 जागा मिळताना दिसत आहेत। यानंतर मराठवाड्याचा एक्झिट पोल पाहिला तर उद्धव ठाकरे गटाला बऱ्यापैकी जागा मिळताना दिसत आहेत। संभाजीनगर मधून कन्नड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत, वैजापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे दिनेश परदेशी, सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे सुरेश बनकर एक्झिट पोल नुसार बाजी मारताना दिसत आहेत। परभणीमध्ये ठाकरे गटाचे राहुल पाटील हे हॅट्रिक करतील असं एक्झिट पोल मधून समोर येत आहे। तर धाराशिव मतदारसंघातून कैलास पाटील हे निवडून येत आहेत। तर हिंगोलीमधून रुपाली पाटील आणि संतोष तारफे हे विजयाची बाजी मारताना दिसत आहेत। यानंतर उत्तर महाराष्ट्राचा कौल पाहिला तर ठाकरेंना या विभागात सुद्धा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळताना दिसतोय। त्यात नाशिक जिल्ह्याचा एक्झिट पोल पाहिला तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, निफाड मतदारसंघात अनिल कदम, तर देवळालीत योगेश घोलप यांना आमदारकीचा गुलाल लागतोय। म्हणजेच नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गट हा आघाडीवर असल्याचं चित्र
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समोर येते। तर धुळ्यात अनिल गोटे हे विजयी होतील असं एक्झिट पोल मधून समोर येते। जळगाव जिल्ह्याचा एक्झिट पोल पाहिला तर चोपड्यातून उद्धव ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे विजय होत आहेत, तर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून उन्मेष पाटील आणि पाचोळ्यातून वैशाली सूर्यवंशी या उद्धव ठाकरे गटाकडून विजय होत आहेत असं जळगाव जिल्ह्याचा एक्झिट पोल समोर येतोय। त्यामुळे उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्रात प्लस मध्ये जाताना दिसत आहेत। यानंतर शेवटचा विभाग म्हणजे विदर्भात ठाकरे गटाला पूर्वीपेक्षा बऱ्यापैकी जागा मिळताना दिसत आहेत। अमरावती जिल्ह्यात बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांचा धक्कादायकरित्या पराभव हा सुनील खराटे करताना दिसत आहेत, तर दर्यापूर मधून उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे हे विजय होताना दिसत आहेत असा अमरावतीचा एक्झिट पोल समोर आलाय। तर बुलढाणा मतदारसंघाचं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना उद्धव ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी पराभवाची धूळ चारलेली मतदारसंघात दिसून येते। तर बाळापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार नितीन देशमुख, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघामधून उद्धव ठाकरे गटाचे गोपाल दातकर हे विजयी झालेले दिसत आहेत असं एक्झिट पोल मधून समोर येतंय। अशा 5 जागांवरती ठाकरे गट यंदा विजयी होताना दिसतोय। तर एकूण राज्याचा निकाल पाहिला तर एक्झिट पोल मधून उद्धव ठाकरे गटाला 42 जागांवर विजय मिळताना दिसतोय। म्हणजेच काय तर शिवसेना पक्ष फुटला असताना देखील उद्धव ठाकरेंनी बऱ्यापैकी यश मिळवलेले दिसतंय। पक्षाचे तब्बल 40 आमदार सोडून गेलेले असताना देखील ठाकरेंनी पक्षाची बांधणी करत 42 जागांवरती मजल मारली असं सध्या तरी एक्झिट पोल मधून समोर येते। महाविकास आघाडी सरकार बनताना उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे हे या एक्झिट पोल मधून समोर येते। बाकी तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांचे किती आमदार यंदा निवडून येत आहेत? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।